विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे सत्यशोधक चित्रपट पाहिला। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपनं 9 वर्ष केलेल्या कामांवरच निवडणूक लढवली पाहिजे होती, मात्र आत्मविश्वास गमावल्यानं भाजपनं पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरू केल्याचं सांगितलं। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपनं दिलेल्या ऑफरबद्दल बोलताना आमदार पाटील यांनी शिंदे कुटुंबीय गेल्या 50 वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत, मात्र भाजपकडून त्यांना टार्गेट केलं जात असून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो असं सांगत काँग्रेस एकसंघ आहे आणि ती पुढेही एकसंघ राहील असं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं। भाजपचा कॉन्फिडन्स गेलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य त्यांची चालू आहे। आज तुम्ही ॲब्सोल्यूट मेजॉरिटी तरी देखील कुठलाही परवा मिलिंद देवरांच्या बाबतीत हा प्रयोग त्या ठिकाणी झाला। मग पक्ष फोडण्याची वेळ तुम्हाला काय येते हा प्रश्न आहे। जर जनमानसात तुमची इमेज चांगली असेल तर त्या इमेजवर किंवा 9 वर्ष केलेल्या कार्यावर तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे। इतरांना फोडून घेण्यामागचं कारण काय हे समजत नाही आणि शिंदे साहेबांनी त्याचा खुलासा केलेला आहे। 50 वर्ष ते कुटुंबीय काँग्रेस बरोबर आहे, त्यांना देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो, याचा आम्ही निषेध करतो। परंतु काँग्रेस एकसंघ आहे आणि ती पुढे देखील एकसंघ राहील। दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी महाविकास आघाडीसोबत येण्यासाठी चर्चा सुरू असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। मी सातत्यानं वारंवार सांगतो, जिल्हा पातळीचा विचार केला तर आम्ही आमच्या वरिष्ठांनाही सांगितलेलं आहे की राजू शेट्टींना आमच्याबरोबर घ्यावं ही आमची अपेक्षा असणार आहे। मला वाटतं आता एवढ्या लवकर थोड्या चर्चा बैठका या होत राहतील आणि काही दिवसात आपल्याला चित्र स्पष्ट। भाजपच्या अब की बार 400 पार या घोषणेबाबत प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील यांनी 400 की 200 हे जनताच ठरवेल असा टोला लगावला।